येस, वेलकम बॅक टू अ न्यू ब्लॉग. सो येस, आमची जर्नी स्टार्ट झालेली आहे. हो, आता वाजलेले आहेत 4. आम्ही बरोबर ऑन टाइम निघालोय, म्हणजे 5 मिनिटं झाले आम्हाला निघून घरी. सो 5 मिनिटं झालेले आहेत आणि आम्ही निघालेलो आता. सो हा जरा देवांश. सो चलो, है ना देवांश? आता बोलू नंतर. हा चलो, लेट्स गो. येस, आम्ही आलोय पुण्याला. येऊन बराच वेळ झाला, 9 वाजताच आलो. पण त्यानंतर इतकं गोंधळ आणि गडबड, सगळे इथं खूप सारे पाहुणे आहेत. तर त्या गडबडीत काही शूट नाही केलं. सो इथे आता ताईच्या शेजारी ताई आहेत, तर त्यांच्याकडे मी आलेली आहे, कारण इथे सगळं ताईचं पॅकिंगचंही ठेवलेलं आहे. सो आता हे सगळे फ्रूट्स वगैरे पॅकिंग करणं आहे. ते काही गौरी आणि ताई तिकडे सगळे गेस्ट आहेत, त्यांना पण अटेंड करत आहे. आणि असं सगळं सुरू आहे. आता जेवण वगैरे होते, त्यानंतर मग रेडी वगैरे होऊ दुपारी. आणि मग मी जाईल तिकडे हॉलवरती. हे सगळं मांडायचं आहे. गौरी आणि मी हे सगळं करून येऊ. डेकोरेशनवाले डेकोरेशनचं करतील, आम्ही हे फक्त हे मांडून सगळं येऊ आणि मग रेडी होऊन मग जाऊ. सो किती शूट होईल प्रॉपर माहिती नाही, बट जसं जसं पॉसिबल होईल तशा मी ग्लिम्स घेईल आणि ते तुम्हाला दिसणारच आहे. सो येस, हे बॅक कॅमेऱ्याने तुम्हाला दाखवते हे सगळं आता. सो येस, हे फ्रूट्स आहेत. हे जे मी टोपले आणल्या काल, आता याच्यामध्ये हे सगळे फ्रूट्स आम्ही पॅक करणार आहे. बाकी सगळं झालेलं आहे. इकडे लोणची, हे सगळं जे बनवलं आईने ते सगळं पॅक झालेलं आहे. आता हे फ्रूट्स पॅक करू. आणि मी आणलेलं जे रुखवत आहे ते पण बॉक्स तिकडे ठेवून दिलं आहे पॅक करून. व्यवस्थित आलं रुखवत, काहीच झालं नाही. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गौरी, काहीच निघालं नाही त्याचं. आता फक्त ही डॉल याच्यात सजवायची आहे आपल्याला, ती प्रेग्नेंटवाली एक. झालं मग. सो चला, आता हे पटपट करून घेऊ आपण. आणि मग हे तिथं प्रॉपर मांडू ना आम्ही, तेव्हा सगळं तुम्हाला दिसणारच आहे. मी ते दाखवेलच तुम्हाला क्लिप. आणि सो यू पीपल स्टे ट्यून. चल घे बरं. आता किती बसतात बघा. आधी मी 4 हे आणि एक हे मोठं आणलं आहे. तर मोठ्या याच्यात आपण हे ठेवू, हे 2 आयटम याच्यामध्ये ठेवू आणि बाकी सगळे मग त्या 4 याच्यात ठेवू. ठीक आहे, बघू ते कसं होते. त्याला बांधायला लागेल आपल्याला काहीतरी. पण ही छोटी टोपली आहे. आता हे यात एवढं कमी नाही आहे ना. नाही ठीक आहे ना, मग आपण त्याच्यात 2 ॲडजस्ट करू ना. आणखी खाली वरती ते ठेवू, असं करू ना. सो हे असं मस्त पॅक केलं आहे वरतून फॉईलने. करंजा, अनारसे, शंकरपाळी, मस्त. सो हे सगळं आता बॉक्समध्ये भरून घेऊ आम्ही, तर हे नंतर मग घेऊन जायचं आहे तिकडे हॉलवरती, है ना. तर इथे होणारे आई बाबा जी उठणं वगैरे लावून मस्त आंघोळ वगैरे झालेली आहे आणि आता त्यांना जेवू घालण्याचा प्रोग्राम आहे. सो येस, इथे जेवणामध्ये मस्त गोड पदार्थ आणि बाकी सगळे पदार्थ आहेत ते जेवणार आहेत आता. आणि त्याआधी ताईची ओटी भरणं सुरू आहे. सो आमच्याकडे दिवस मावळायच्या आत ओटी भरतात, म्हणून इथे हे ओटी भरणार आहे. हॉलवर बाकी सगळेजण तिची ओटी भरतीलच, पण ही ओटी महत्त्वाची म्हणून ही इथे ओटी भरण्याचा जो प्रोग्राम आहे तो सुरू आहे. सो ह्या ताईच्या सगळ्या जावा वगैरे आहेत.
तर इथे आता आई ह्या दोघांना अहेर चढवून घेईल, कारण बेबी शॉवरचा जो प्रोग्राम आहे संध्याकाळी, त्या प्रोग्रामला आई पप्पांनी घेतलेले कपडे हे दोघं घालणार आहेत. सो म्हणूनच आता हे अहेर आई ह्या दोघांना औक्षण करून देणार आहे, जेणेकरून संध्याकाळी ते प्रोग्रामला हे कपडे घालू शकतील. पाण्याचे ग्लास घे गं 2. आई लावते तिला. तर येस, आमची जेवणं वगैरे आटपली आणि त्यानंतर 4 वाजता आम्ही इथे हॉलवरती आलो, कारण आम्हाला हे सगळं जे रुखवत बनवलेलं आहे ते सगळं इथे मांडायचं होतं. आणि माझ्यासोबत माझे सगळे हे भावंड आहेत. गौरी पण आलेली आहे, ताईची पुतणी आरती, त्या दोघी तिथे रांगोळी काढतात, ते पण मी तुम्हाला दाखवतेच. गौरी आणि आरती इथे रांगोळी काढत आहेत आणि माझा देवांसुद्धा त्यांना लागेल तशी इथे मदत करतो आहे. सो तो सुद्धा त्यांच्याजवळ बसला आहे इथे. सो हे सगळं झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवतेच. सो फायनली इथे रांगोळीसुद्धा झालेली आहे आणि माझं सगळं मांडून झालेलं आहे. डेकोरेशनवाल्यांचं डेकोरेशनसुद्धा इथे झालेलं आहे. सो फायनल टचअप जे काय राहिलं आहे ते करतायत. सो मी तुम्हाला हे सगळं दाखवते आणि मी निघते घरी रेडी व्हायला.
पाठवशी वाटत. तर ह्या आहेत त्रिकला इव्हेंट्सच्या सगळ्या गर्ल्स. सो यांचे इन्स्टा पेज आहे, यांचे सगळे डिटेल्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईलच. सो यांनी खूप सुंदर कला प्रदर्शन केलं. स्त्रीच्या आयुष्यातील प्रत्येक क्षण त्यांनी त्यांच्या कलेतून मांडला. सो आणि ताईला तुम्ही इथं बघू शकता, तिचे आनंद अश्रू थांबत नव्हते, कारण ज्या गोष्टीची ती इतक्या उत्सुकतेने आतुरतेने वाट बघत होती तो दिवस आला आहे. ती लवकरच आई होणार आहे, ह्यापेक्षा दुसरं सुख काही नाही आणि ते तिच्या डोळ्यातून दिसतच होतं.
तर येस, इथे मी आता केक अरेंज करून घेत आहे. सो केक ऑलरेडी आलेला आहे. जस्ट त्याला ते फॉन्डंटचे जे प्रॉप्स आलेले आहेत ते सगळे मी इथे अरेंज करून घेत आहे. आणि आता लवकरच केक कटिंग होणार आहे. सो ते मी पार्ट 2मध्ये टाकणार आहे. सो पार्ट 2 बघायला विसरू नका, ज्यामध्ये तुम्हाला आमचे डान्ससुद्धा बघायला मिळणार आहे. सो यू पीपल स्टे ट्यून.